तर धुळ्यामध्ये थंडीनं कहर केलेला आहे। आज शहरामध्ये किमान तापमान 6.2 अंश सेल्सिअस इतकं होतं। आता या विक्रमी थंडीचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होतोय। पुढच्या काही दिवसात तापमानामध्ये आणखी घट होईल अशी ही शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। त्या नागरिकांना अधिक काळजी घ्यायचं आवाहन केलं जातंय। काही दिवसांपासून थंडीचा चांगलाच कहर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आज धुळ्यामध्ये 6.2 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं, आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत हा नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे धुळे शहरातील, आणि आपण जर बघितलं तर वाढत्या थंडीचा परिणाम कुठेतरी नागरिकांवरती होताना दिसून येत आहे। हा रस्ता आपण जर बघितलं तर अक्षरशः निर्मनुष्य असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सकाळपासून या ठिकाणी कॉलेजचे असतील, त्याचबरोबर क्लाससाठी विद्यार्थी असतील, इतर नागरिक असतील, या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात असते। परंतु आज धुळ्यामध्ये थंडीने कहर केला असल्यामुळे या थंडीचा परिणाम कुठेतरी नागरिकांवरती देखील होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, आणि आगामी काळामध्ये अशाच प्रकारे थंडीचा कहर धुळ्यामध्ये वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। धुळ्यावरून भूषण आहे, साम टीव्ही न्यूज।